उद्धवजींशी संबंध खूप खराब अशी परिस्थिती नाही, पण जवळ येत आहोत आणि पुन्हा सोबत येऊ अशी सुद्धा स्थिती नाही. ठाकरेंनी भेट घेतल्यानंतरच्या तर्कवितर्कांवर फडणवीसांचं स्पष्टीकरण. महाराष्ट्रातील पीक विमा घोटाळ्याची चौकशी करा, सुप्रिया सुळेंची लोकसभेत मागणी. तर चौकशीमध्ये कुणीही दोषी निष्पन्न झाल्यास कारवाई करणार, केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांचं आश्वासन. तत्कालीन कृषी मंत्र्यांचा 350 कोटींचा घोटाळा, अंजली दमन यांचा धनंजय मुंडेंवर आरोप. तर MAIDC कडून पैसे घेऊन या ठिकाणी टाकल्यावर निविदा काढण्याची सुद्धा प्रक्रिया, पुराव्यांनिशी दमन यांचा आरोप. शांत बसलो म्हणजे आम्हाला बोलता येत नाही असं नाही, दमानिया आणि त्यांना माझ्यावर आरोप करण्याला लावणाऱ्यांना शुभेच्छा, धनंजय मुंडेंचा सूचक इशारा. अंजली दमानियांचा मुंडेंकडून अंजली बदनामी असा उल्लेख, अंजलीताईंनी आतापर्यंत अनेकांवर आरोप केले, त्यातील एक तरी आरोप सिद्ध झाला का, मुंडे यांचा सवाल. पुराव्यांनिशी मी धनंजय मुंडेंना त्यांची जागा दाखवली, मुंडेंनी मला बदनामिया म्हणण्यापेक्षा पूर्विया म्हणायला हवं, अंजली दमानियांकडून टीकेला प्रत्युत्तर. अंजली दमानियांना बदनामिया म्हणून धनंजय मुंडेंनी खरं रूप दाखवलं, सारंगी महाजन यांचा हल्लाबोल. तर माझ्या 36 गुंठे जमिनीचा घोटाळा झालाय, दमानियांना चांगलं माहिती आहे, सारंगी महाजन यांची यावर प्रतिक्रिया. नॅनो युरिया, नॅनो DAP आणि कीटकनाशक फवारणी यंत्राची वाढीव दरानं खरेदी, टेंडर काढण्याच्या आधीच पुरवठादारांना पैसे दिले, धनंजय मुंडेंवर आरोप करताना दमानियांकडून कृषी क्षेत्रातील भ्रष्टाचाराची पोलखोल. कापूस साठवणुकीच्या बॅगेचे पैसे दिले आणि नंतर निविदा काढली, निविदा कुणाला द्यायची हे आधीच ठरलं होतं का, दमानियांचा सवाल. तर 6,18,000 बॅगांसाठी 42 कोटींचा खर्च, 577 रुपयांच्या बॅग्स या 1200 रुपयांना घेतल्या, दमानियांचा आरोप. धनंजय मुंडे दमानियांवर अब्रू नुकसानीचा खटला दाखल करणार. तर अंजली दमानियांनी मोघम आरोप केले, धनंजय मुंडेंचा ट्विट करत निशाणा. धनंजय मुंडेंनी स्वतःच पद वाचवण्यासाठी आता आटापिटा सुरू केलेला आहे, मुंडेंनी पदाचा राजीनामा द्यावा, सारंगी महाजनांची प्रतिक्रिया. मुंडेंनी माझ्यावर खुशाल अब्रू नुकसानीचा दावा दाखल करावा, कोर्ट धनंजय मुंडेंवरच ताशेरे ओढेल, दमानियांचं ट्विट करत स्वतः ही केस हायकोर्टात लढेन असं उत्तर. दादांच्या नेत्यांवर आपल्याच लोकांना आरोप करायला लावायचं हे भाजपचं षडयंत्र, अंजली दमानियांच्या मुंडेंवरील आरोपांनंतर अनिल देशमुखांची प्रतिक्रिया. संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे पुरावे नष्ट करतायत अशी शंका, हत्या आणि खंडणीसाठी मुंडेंनीच आरोपींना पाठवलं होतं, जरांगे पाटलांचा गंभीर आरोप, मुंडेंवर 302 लावण्याची सुद्धा मागणी. संवैधानिक पदावर आहे त्यामुळे संतोष देशमुख हत्या प्रकरणावर जास्त बोलणार नाही, पण देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया. विष्णू चाटेनं टाकून दिलेल्या मोबाईलमध्ये हत्या प्रकरणातले पुरावे, धनंजय देशमुख यांचा दावा. तर चाटेच्या मोबाईलमधला डेटा रिकव्हर करण्याची मागणी. खंडणीच्या गुन्ह्यामुळेच हत्येचा गुन्हा घडला, भीतीपोटी लोक शांत होते, आता सर्वजण समोर येत आहेत, संदीप क्षीरसागर यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा. तर मुंडेंच्या चौकशीची मागणी करणार. नारायणगडाचे महंत शिवाजी महाराज मसाजोगमध्ये दाखल, तर संतोष देशमुखांच्या कुटुंबियांचं महंत शिवाजी महाराजांकडून सांत्वन. भगवानगडाचे नामदेव शास्त्री यांची कीर्तन सेवा स्थगित, तर अखिल मराठा समाजाच्या मागणीनंतर भंडार डोंगर ट्रस्टचा निर्णय, 7 फेब्रुवारीला होणार होती कीर्तन सेवा. भगवानगडानं मुंडेंना दिलेला पाठिंबा काढून घ्यावा, दमानियांची मागणी. तर मुंडेंच्या राजीनाम्यासाठी मागणी करण्याची ही विनंती, दमानिया लवकरच पुरावे घेऊन भगवानगडावर सुद्धा जाणार. दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी आज मतदान, सत्ताधारी आम आदमी पक्षाला भाजप आणि काँग्रेसचं दुहेरी आव्हान, 8 तारखेला निकालानंतर दिल्लीचा मुख्यमंत्री ठरणार. म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 2,264 घरांसाठी आज सोडत, ठाण्यातल्या काशीनाथ घाणेकर नाट्यगृहामध्ये सोडत काढली जाणार. मुंबईमध्ये आज आणि उद्या पाणी पुरवठा बंद राहणार, पवई अँकर ब्लॉक ते मरोशी जलबोगदा नवीन जलवाहिनी कार्यान्वित केली जाणार. SLK पूर्व, H पूर्व आणि G उत्तर विभागामध्ये पाणी पुरवठा बंद. मुलीची 10वीची परीक्षा संपल्यानंतर वर्षा बंगल्यावर जाणार, परीक्षा झाल्यानंतर आपण शिफ्ट होऊ शकतो अशी माझी मुलगी म्हणाली, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती. जळगावच्या पारोळ्यातील खेडी ढोक गावामध्ये आमदार अमोल पाटलांच्या हस्ते सभामंडपाचं भूमिपूजन, तर आदर्शनगर हनुमान मंदिरातच होणाऱ्या सभामंडपासाठी 15 लाख रुपये मंजूर. मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षाच्या लॉनमध्ये कामाख्या देवीसमोर कापलेल्या रेड्याची शिंग पुरल्याची चर्चा, संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंचं नाव न घेता निशाणा. वर्षा बंगल्यावर कामाख्या देवीसमोर कापलेल्या रेड्याचे शिंग पुरले आहेत, त्यामुळे आता फडणवीस वर्षा बंगल्यावर राहायला गेले नाहीत, राऊतांचा निशाणा. तर अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आता राऊतांवर कारवाई करावी, बावनकुळेंचं प्रत्युत्तर.
राऊतांना जास्त अनुभव आहे, त्यांनाच विचारा खरं काय खोटं काय. शिंगपूरल्याच्या राऊतांच्या आरोपांनंतर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं प्रत्युत्तर. राऊतांनी सकाळचं बोलणं बंद केलं तर काळी जादू बंद होईल. सामंतांचा निशाणा तर तुम्ही जादू करत राहा, आम्ही पुरोगामी विचारानं मोडीत काढू. राऊतांचं उत्तर. अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं राऊतांवर कारवाई करावी. राऊतांनी कितीही काळी जादू केली तरी फडणवीसांना फरक पडत नाही. मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं प्रत्युत्तर. शिंग गाडले असतील तर बाहेर काढा, मला त्याबद्दल काही माहित नाही. भुजबळांची प्रतिक्रिया. तर शेवटच्या काही तासात मतदान नेहमी वाढतं, हा माझा अनुभव असल्याची भुजबळांची माहिती. वर्षा बंगल्यातील अंधश्रद्धेच्या चर्चांवर देवेंद्र फडणवीसांनी ते पुरोगामी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत हे दाखवून द्यावं. सगळ्या चर्चा बाजूला सारून त्यांनी वर्षावर राहायला जावं. ते का जात नाहीत हे त्यांना विचारण्याची गरज. रोहित पवारांचं वक्तव्य. फडणवीस हे वर्षा बंगल्यावर का गेले नाहीत हे संजय राऊतांना माहिती असेल. अनिल देशमुखांचं यावर वक्तव्य. तर संजय राऊतांना एवढा फालतू व्यक्ती नकाशावर शोधून सापडणार नाही. राऊतांच्या वक्तव्यानंतर निलेश राणेंचा पलटवा. देशात 5 दशकं गरिबी हटवायचा फक्त नारा दिला गेला, पण आम्ही 10 वर्षात 25 कोटी जनतेला गरिबी रेषेतून बाहेर काढलं. दिल्लीतून 1 रुपया निघायचा पण लोकांपर्यंत फक्त 15 पैसेच पोहोचायचे. आम्ही थेट जनतेच्या खात्यात पैसे दिले. पंतप्रधान मोदींचं वक्तव्य. आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांना हायकोर्टाकडून जामीन मंजूर. कथित खिचडी घोटाळ्याच्या आरोपात वर्षभरापूर्वी त्यांना ईडीनं केली होती अटक. सूरज चव्हाण यांच्याकडून मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट. सूरज चव्हाण आणि कुटुंबियांचा मला अभिमान, गद्दार होऊ शकत नाहीत हे सूरजनं दाखवून दिलंय. उद्धव ठाकरेंकडून कौतुक. तर खिचडी घोटाळ्यातनं जामीन मिळाल्यानंतर सूरज चव्हाण मातोश्रीवर. काँग्रेसला आक्रमक आणि विरोधी पक्षनेत्याची भूमिका पार पाडू शकेल अशा प्रदेशाध्यक्षाची गरज. काँग्रेस नेते नितीन राऊतांनी केली प्रतिक्रिया व्यक्त. महाराष्ट्र केसरीच्या दोन्ही गदा कुस्तीगीर परिषदेला परत करणार. पंचांच्या निर्णयामुळे आता आपल्याला पराभवाला सामोरं जावं लागलं. पंचांच्या निर्णयावरून डबल महाराष्ट्र केसरी. चंद्रहार पाटील आक्रमक. अहिल्यानगरमध्ये झालेली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा नेमकी पैलवानांसाठी होती की राजकीय नेत्यांसाठी? या स्पर्धेत पैलवानांवर अन्याय झाला. पुन्हा एकदा महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा कर्जत जामखेडलाच घ्यावी, आमदार रोहित पवार यांची मागणी. लाडका भाऊ हे पद मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदापेक्षा मोठं. ठाण्यातील कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया. भाजपचा ठाकरे गटाला धक्का. मुंबई आणि गोवा विमानतळावरील 2000 कर्मचाऱ्यांचा भाजपात प्रवेश. ठाकरे गटाच्या भारतीय कामगार सेनेच्या संघटनेला हा धक्का. भाजपचे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत प्रवेश. मंत्रालयाच्या कॉरिडॉरमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांची भेट. एकनाथ शिंदे माध्यमांना प्रतिक्रिया देताना आव्हाड एकनाथ शिंदेंकडे एकटक बघत असल्याची दृश्य कॅमेऱ्यात कैद. मुंबईमध्ये भाजपच्या सक्रिय सदस्य नोंदणीला सुरुवात. तर सदस्य नोंदणीचा हा दुसरा टप्पा सुरू. फडणवीसांकडून सक्रिय सदस्य म्हणून सर्वप्रथम अर्ज दाखल. बैठकीला यायला जमणार नाही असं शिंदेंनी मला सांगितलं होतं. एकनाथ शिंदेंच्या नाराजीच्या प्रश्नावर फडणवीसांची प्रतिक्रिया. अनेक लोक निवडणुकीच्या वेळी हिंदुत्ववादी होतात, 5 वर्ष तुष्टीकरण करतात, निवडणुका आल्यावर मंदिरात जातात. मुख्यमंत्री फडणवीसांची राहुल गांधींवर टीका. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळांनी फडणवीसांची सागरवर भेट घेतली. तर तालुक्यातल्या कामांसंदर्भात मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली. भुजबळांची माहिती. तर गिरीश महाजनांची देखील फडणवीसांनी भेट घेतल्याची माहिती. चौफेर टीकेनंतर आता अभिनेता राहुल सोलापूरकरची दिलगिरी. शिवरायांचा अपमान करण्याचा हेतू नव्हता, तसा विचारही करू शकत नाही. माझं वक्तव्य तोडून विपर्यास करण्यात आला. शिवप्रेमी आक्रमक झाल्यानंतर सोलापूरकरकडून दिलगिरी व्यक्त. पुण्यात 3 नवीन जीबीएस संशयितांची नोंद. जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू. तर 60 रुग्णांवर आयसीयूत उपचार. 21 रुग्ण व्हेंटिलेटरवर. राज्यात आतापर्यंत 130 जीबीएस रुग्णांचं निदान. जामिनावर सुटल्यानंतर सूरज चव्हाण मातोश्रीवर दाखल. रश्मी ठाकरेंकडून सूरज चव्हाणांचा औक्षण. तर सूरज चव्हाणांकडून बाळासाहेब ठाकरेंच्या खुर्चीसमोर नतमस्तक. मुंबई महानगरपालिकेचा यंदाचा अर्थसंकल्प 74,000 कोटींचा. तर अर्थसंकल्प मुंबईकरांना दिलासा देणारा. पुढील 2 ते 2.5 वर्षात खड्डेमुक्त आणि प्रदूषणमुक्त मुंबई होणार, एकनाथ शिंदेंचा दावा. मुंबई महानगरपालिकेच्या बजेटमध्ये 74,427 कोटींची तरतूद. अर्थसंकल्पीय अंदाजाच्या तुलनेत 14.19% ही वाढ. तर गेल्या वर्षाच्या 59,000 कोटींवरून बजेट हे 74,000 कोटींवर आलं. मुंबई महानगरपालिकेकडे 81,774 कोटींच्या ठेवी. तर यंदाच्या अर्थसंकल्पात आरोग्यविषयक सुविधांसाठी 7,000 कोटी, शिक्षण सुविधेसाठी 4,000, तर बेस्ट उपक्रमासाठी 1,000 कोटींच्या अनुदानाची तरतूद.
पर्यटन वाढीसाठी आता मुंबई महापालिकेकडून नव्या योजना. राणीच्या बागेत जिराफ, झेब्रा, सफेद सिंह, जॅग्वार यांसारख्या विदेशी प्रजातीचे प्राणी आणले जाणार. तर कोळीवाड्यांच्या विकासासाठी 25,000 कोटींची तरतूद. तर लंडन आयच्या धर्तीवर मुंबई आय उभारली जाणार. महानगरपालिका क्षेत्रांमध्ये 1333 किलोमीटर रस्त्यांचं काँक्रिटीकरण पूर्ण. अर्थसंकल्पात माहिती. तर उर्वरित काँक्रिटीकरण 2 टप्प्यांमध्ये हाती घेतलं जाणार. दहिसर ते भाईंदर पर्यंतच्या कोस्टल रोडसाठी अर्थसंकल्पात 4,300 कोटींची तरतूद. गोरेगाव ते मुलुंड लिंक रोडसाठी 1,958 कोटी. अंबरनाथ शहरात सफाई कामगारांची भरती नसल्यामुळे शहरात कचरा कोंडी. प्रलंबित अनुकंपा कामगारांची तातडीनं भरती करा. प्रदीप पाटील यांची मागणी. प्रेस क्लब ऑफ बदलापूर तर्फे मूकनायक दिन साजरा. तर व्याख्यानमालेला आता विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद. बदलापुरात एकाच वेळी 1 लाख विद्यार्थ्यांचे सूर्यनमस्कार. 117 महाविद्यालय, 250 शाळा आणि 500 शिक्षकांचा यामध्ये सहभाग. एरंडोल महसूल विभागाकडून वाळूची चोरटी वाहतूक रोखण्यासाठी रस्ते बंद. रस्त्यावर दोन्ही बाजूनं खोदकाम. उल्हासनगरात ज्वेलर्समधून चोरी. तर चोरी करणारी महिला सीसीटीव्हीत कैद. पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जनावरांच्या बाजारात 2 ते 2.5 कोटींची उलाढाल. बैल खरेदी विक्री व्यवहार कमी झाले. धुळे जिल्हाभरामध्ये ऑपरेशन ऑल आऊट. तर ढाबे, लॉजेसची झाडाझडती. पोलिसांकडून 1.25 लाखांची दारू जप्त. पोलीस सध्या ऍक्शन मोडमध्ये. नंदुरबार शहरातनं जाणाऱ्या महामार्गाचं काम संथ गतीनं सुरू. तर अजूनही हे काम रखडलेलंच. खड्ड्यांमुळे अपघातांच्या प्रमाणात सुद्धा प्रचंड वाढ. महामार्गाचं काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची नागरिकांची मागणी. नंदुरबारमध्ये शिक्षण विभागाच्या गुणवत्ता वाढीसाठी आता जिल्हा परिषद ऍक्शन मोडवर. शिक्षण अधिकाऱ्यांची नियुक्ती. प्रत्येक 2 महिन्यांमध्ये आता शिक्षण विभाग आणि शाळांची गुणवत्ता तपासणी केली जाणार. धुळे शहरात स्वतंत्र कृषी विद्यापीठ व्हावं. माजी आमदार शरद पाटील यांची मागणी. आष्टी उपसा सिंचन योजनेचं आज मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन. अजितदादांना कार्यक्रमाचं निमंत्रण. तर हा माझा ड्रीम प्रोजेक्ट. सुरेश धसांची प्रतिक्रिया. आजपासून विदर्भातील सर्व विकास कामं ठप्प करण्याचा कंत्राटदारांचा इशारा. विदर्भातील कंत्राटदारांचा साधारण 15,000 कोटी रुपये थकीत. तर आता सर्व कंत्राटदार कामबंद आंदोलन करणार. वैभव नाईकांच्या पत्नीला रत्नागिरीतील एसीबीची नोटीस. तर स्नेहा नाईकांच्या नावावर असलेल्या मालमत्तेची एसीबी माहिती घेणार. 11 फेब्रुवारीला सकाळी 11 वाजता उपस्थित राहण्याचे आदेश. शिर्डीतील साईबाबा संस्थांमधील कर्मचाऱ्यांच्या कामाच्या वेळेत बदल. तर पहाटे 4 ऐवजी सकाळी 6 वाजता हे काम सुरू होणार. मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांची माहिती. नवीन वेळापत्रकाची आजपासून अंमलबजावणी. भगवानगडाचे नामदेव शास्त्री यांची कीर्तन सेवा स्थगित. तर मावळमधील अखिल मराठा समाजाच्या मागणीनंतर भंडार डोंगर ट्रस्टचा निर्णय. 7 फेब्रुवारीला होणार होती कीर्तन सेवा. गोंदिया जिल्हा परिषदेवर 14 सदस्यांची बिनविरोध निवड निश्चित. तर 39 सदस्यांकडून नामांकन मागे. 53 सदस्यांकडून नामांकन दाखल करण्यात आलं होतं. महाराष्ट्र केसरीच्या दोन्ही गदा कुस्तीगीर परिषदेला परत करणार. पंचांच्या निर्णयामुळे आपल्याला पराभवाला सामोरं जावं लागलं. पंचांच्या निर्णयावरून डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील आक्रमक. वाशिमच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगणवाडी सेविकांचं ठिय्या आंदोलन. पेन्शन आणि किमान वेतन कायद्यानुसार आता वेतन देण्याची अंगणवाडी सेविकांची मागणी. आंदोलनात जिल्हाभरातील अंगणवाडी सेविका सहभागी. बीडमधील सोयाबीन केंद्रांवर शेतकऱ्यांच्या रांगा. सोयाबीन खरेदी केंद्रांची 1 महिन्याची मुदत वाढवण्याची शेतकऱ्यांची मागणी. चांगला भाव असल्यामुळे सोयाबीन केंद्रांवर शेतकऱ्यांच्या रांगा. लातूरमधील 53,000 शेतकऱ्यांना सोयाबीन खरेदीची प्रतीक्षा. 48 तासात सोयाबीन हमी भावानं खरेदी करण्याची मुदत संपणार. हमी भाव केंद्रांवर 2 ते 3 किलोमीटरपर्यंत शेतकऱ्यांच्या रांगा. नकाशात थंडी अवकाळीनंतर आता उन्हाच्या तडाख्याचा द्राक्ष घडांवर प्रादुर्भाव. तर द्राक्षांची प्रतवारी खालावत असल्यामुळे द्राक्ष उत्पादकांच्या डोकेदुखीत वाढ. तातडीनं पंचनामे करत नुकसान भरपाई देण्याची मागणी. जळगावात लसूण स्वस्त. 400 रुपये किलो पार गेलेल्या लसणाचे दर हे 100 रुपये किलोवर. आवक जास्त झाल्यामुळे आता मागील 10 दिवसांपासून लसणाच्या दरात घसरण. भंडाऱ्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा. मोठ्या प्रतीक्षेनंतर आता 309 कोटींचं धान खरेदी चुकारे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा. सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नवीन हंगामातील हळदीच्या सौद्यांचा शुभारंभ. तर पहिल्याच सौद्यामध्ये 21,100 रुपयांचा हळदीला दर. हळदीच्या दरात चढउतार राहणार असल्याचा व्यापाऱ्यांकडून अंदाज. हिंगोलीतील औंढा नागनाथ मंदिरामध्ये महाशिवरात्री उत्सवाची तयारी सुरू. रथसप्तमी निमित्तानं नागनाथच्या रथाची पूजा. नागनाथच्या रथाची पूजा करून मंदिराला प्रदक्षिणा घालण्यात आली. पुण्यातील सिंहगड किल्ल्यावर सुभेदार तानाजी मालुसरे यांची पुण्यतिथी साजरी. तर विविध शिवप्रेमी संघटनांकडून आता तानाजी मालुसरे यांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन.
जळगावच्या चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तुरीची आवक वाढली, मात्र हमी भावापेक्षा 1,000 रुपयांनी दर कमी. शेतकऱ्यांकडून यामुळे नाराजी व्यक्त. नंदुरबार रेल्वे स्थानकावर सीसीटीव्ही नसल्यामुळे मंत्री जयकुमार रावल यांचा अधिकाऱ्यांना दम, तर रावल यांनी आक्रमकपणे अधिकाऱ्यांना धारेवर धरलं. गोरखधंद्यांना पाठिंबा देतात का, रावल यांचा रेल्वे अधिकाऱ्यांना सवाल. अशोक धोडी हत्या प्रकरण, तर फरार असलेल्या आरोपींची स्कॉर्पिओ गाडी पोलिसांच्या हाती. राजस्थानच्या पालीमधून पालघर गुन्हे शाखेच्या पथकाकडून गाडी ताब्यात. पुण्यातील मुळशीमधील उरवडे गावामध्ये आमदार शंकर मांडेकरांची हत्येवरून मिरवणूक. शंकर मांडेकरांचं फुलांची उधळण करून ग्रामस्थांकडून स्वागत, तर आता उपस्थितांना 125 किलो पेढ्यांचेही या ठिकाणी वाटप. साताऱ्यातील लोणंदमध्ये सुरू असलेल्या कृषी प्रदर्शनाला आमदार रोहित पवार भेट. कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी गर्दी. उजनी धरणावर होणाऱ्या जलपर्यटन स्थळाला शेतकऱ्यांचा विरोध. धरणग्रस्त शेतकऱ्यांचं उजनी धरणात जलसमाधी आंदोलन, तर उजनी धरण क्षेत्रामध्ये जलपर्यटन केंद्रास 200 कोटींचा निधी मंजूर. कोल्हापुरात भाजीपाल्याचे दर घसरल्यामुळे शेतकरी हवालदिल, तर उत्पादन खर्च सुद्धा निघत नसल्यामुळे शेतकरी संकटात. साताऱ्यातील लोणंदमध्ये सुरू असलेल्या कृषी प्रदर्शनाला आमदार रोहित पवारांनी दिली भेट. कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी गर्दी.